की ही 1 क्रमांकाची लेणी आहे आणि येणारे बरेचसे अभ्यासक पर्यटक ही लेणी बघायला येतात आणि एका वेगळ्या गैरसमजुतीतून इथून निघून जातात की ह्या लेणीमध्ये काहीच नाही बघण्यासारखं. परंतु लेणी कशी निर्माण झाली याची जी आपण थेअरी सांगतो, या अनेक प्रश्नांची उत्तरं याचं गूढ उकलणारी ही लेणी आहे. लेणी वरून खाली कोरली गेली, पण ती नेमकी कशी तर या भिंतीवरील स्ट्रोक्स वरून आपल्याला दिसतं. आणि विशेष म्हणजे ही अपूर्ण लेणी आहे, यातला एक एक स्ट्रोक जर तुम्ही बघत, ज्या ज्या ठिकाणी शक्यतो दगडाचा रंग बदललाय त्या त्या ठिकाणी छन्नी हातोडीच्या घावांनी आपली दिशा बदललेली दिसते. तर वरून खाली कोरत असताना केवळ छन्नी हातोडीचे घावांचे घाव मेहनतीने दिलेले नाही, तर ते बुद्धीने पण दिलेले आहेत. कसे तर हा जो आपल्याला एक बॉक्स दिसतोय किंवा इथे हे जेवढे काही चौकोन दिसतात, तर या पद्धतीचा एक पॅच तयार केला जायचा आणि या इथे तुम्हाला असे होल्स दिसतील बघा, हे छोटे छोटे होल. हा, तर ह्या पद्धतीने ह्याला 3 बाजूने हे होल मारले जायचे. साधारण 1 ते 1.5 इंचाच्या आतमध्ये त्याची खोली असेल. त्याच्यामध्ये खैराचं किंवा सागवानाचं लाकूड त्याच्यामध्ये फिट केलं जायचं. त्याच्यावर पाणी किंवा तेल टाकलं की ते फुगणार. काही दिवसांनी त्याचं प्रेशर क्रिएट होणार आणि हा अख्खा पीस बाहेर येणार. आता तुम्ही म्हणाल आहे असं का बरं, तर हे काम सोपं पण व्हायचं आणि हा दगड परत इतर कामांसाठी उपयोगी पडत होता. म्हणजे रिसायकल याच्यातनं अजून काही आपल्याला वापरता येईल, हा सुद्धा पुढचा दृष्टिकोन या लोकांच्या आपल्या कामातून दिसतोय.